नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। मित्रांनो, 22 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही घरकुलसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत, अशा सर्व योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत, ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपयांचा हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आता भरपूर अशा लाभार्थ्यांना माहिती नाही की जो घरकुल योजनेचा हप्ता आहे किंवा जे पैसे आहेत नेमके कोणत्या बँक खात्यात गेलेले आहेत किंवा येणारा हप्ता जो आहे कोणत्या बँक खात्यामध्ये आपल्याला येणार आहे, याबद्दलची माहिती घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं। हे कशा पद्धतीने चेक करावा याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलमध्ये PMAYG.in या नावाने सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर काही वेबसाईट तुम्हाला दिसतील। यामध्येच बघा, या ठिकाणी एक वेबसाईट दिसत असेल, FTO ट्रान्झिशन समरी, याच ठिकाणी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, दुसरा पेज तुमच्यासमोर एक ओपन झालेला दिसेल। आता या पेजवर यादी नाही म्हणून भरपूर असे लाभार्थी हा पेज कट करून टाकत आहे। होम नावाचा एक बटन या ठिकाणी दिसत आहे, त्यावरती इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला दिसेल। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या 3 रेषावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, आवास सॉफ्ट नावाचं एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, त्यावरती इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर त्यामध्ये दुसरे काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील। यामध्येच डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट नावाचं एक ऑप्शन दिसत आहे, त्यावरती इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर काही फोल्डर ओपन झालेले दिसतील। यामध्ये सर्वात शेवटी यायचं आहे एच नावाचा जो फोल्डर आहे, सोशल ऑडिट रिपोर्ट, यामध्ये 1 नंबरचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सिलेक्शन फिल्टरमध्ये सर्वप्रथम आपलं राज्य निवडायचं आहे, त्यानंतर इथं जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्याबरोबर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली ग्रामपंचायत निवडायची आहे, त्यानंतर वर्ष सिलेक्ट करायचं आहे 2024-25, त्यानंतर योजना सिलेक्ट करून घ्यायची आहे। ही सर्व माहिती व्यवस्थित पाहून घ्या। सर्वप्रथम आपल्याला राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, ग्रामपंचायत निवडायचं आहे, वर्ष निवडायचं आहे आणि योजना सिलेक्ट करायची आहे। आणि खाली दिलेला जो कॅप्चाचं उत्तर तुम्हाला आन्सर द कॅप्चा या ठिकाणी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या मोबाईलमध्ये एक ऑप्शन या ठिकाणी दिसेल, त्यामध्ये डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड PDF, यामध्ये डाउनलोड PDF या टॅबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड यादी होऊन जाईल। या यादीमध्ये आपल्याला पूर्ण डिटेल्स पाहता येईल, कोणता अकाउंट नंबर आहे, आपल्या गावातून कोणकोणत्या लाभार्थ्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे, किती रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे, याचा पूर्ण डिटेल सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी दिसणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। आता भरपूर अशा लाभार्थ्यांच्या समोर जो पहिला हप्ता आहे 15,000 रुपयांचा तो आलेला नसेल। येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये या ठिकाणी अपडेट होऊन जाईल आणि अकाउंट नंबर सुद्धा या ठिकाणी दर्शवला जाईल। जेव्हा तुम्ही यादी या ठिकाणी डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित समजून येईल। मित्रांनो, काही ठिकाणी मी ब्लर केलेला आहे सिक्युरिटीसाठी, जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा तुम्हाला सर्व व्यवस्थित दिसेल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।